जे मोदी नेहमी सांगायचे की माझी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी ऐकलं होतं का? ते मोदी की गॅरंटी चली नाही या, त्यांना माहिती नाही 12 वर्षीची गॅरंटी काय असते. माझं मोदीचं काही भांडण नाही, माझा काही वाण त्यांनी पडला नाही, पण त्याचं धोरण चुकीचं आहे. 1,58,000 मतांनी निवडून आलं म्हणजे मोदीच्या पुढे तुम्ही गेला. जे मोदी नेहमी सांगायचे की माझी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी ऐकलं होतं का? ते मोदी की गॅरंटी चली नाही या, त्यांना माहिती नाही 12 वर्षीची गॅरंटी काय असते. आणि ते या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. खरं म्हणजे तर तक्रार काय, एके ठिकाणी सकाळी सांगितलं माझं मोदीचं काही भांडण नाही, माझा काही वाण त्यांनी पडला नाही, पण त्याचं धोरण चुकीचं आहे. ते बारामतीला एकदा आले होते, तुम्हाला माहिती का नाही असं. ते आले आणि एक संस्था मी 1972 साली सुरू केली, कृषी विकास प्रतिष्ठान किंवा KVK वाटते का, आणि त्या संस्थेत ते आले आणि त्यांनी भाषण केलं की पवारसाहेबांचं ओढ धरून मी राजकारणात आलो. ते काही खरं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं. त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आपल्या हिताचं नव्हतं. आता तुमच्याकडे दुष्काळ आहे, त्यामुळे अडचण आणखी वेगळी आहे. पण 25 एकर ऊस आहे इथं, किती 50 एकर ऊस आहे का? तो जातो सोळेश्वरला. आपण सोळेश्वर काय, मालेगाव काय, हे कारखाने उभे केले, नुसती साखर बनवली नाही, आपण वीज तयार करायला लागलो आणि आपण इथेनॉल नावाचं एक द्रव्य तयार करतो की जे पेट्रोलमध्ये मिक्स होतं आणि गाडी त्याच्यावर चालते. आता हे सगळे निकाल आपण घेते. अपेक्षा ही होती की शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळावे. साखर तयार केली, देशाची गरज लागली, पण ज्यादा साखर करायची काय, तर ती जगात पाठवायची असते. मोदी साहेबांनी निकाल घेतला, बाहेर कोणी साखर पाठवायची नाही. झालं शेतकऱ्याचं नुकसान. आम्ही मळीपासून इथेनॉल बनवलं, त्यासाठी 80 कोटी रुपये खर्च प्रत्येक कारखान्याचा केला. तेवढं कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर घेतलं, 2 पैसे मिळायला लागले. मोदींनी त्याच्यावर यंदा बंदी घातली. ही धोरणं त्यांची चुकीची आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. आम्ही त्यांच्याशी भांडण करतो पार्लमेंटमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत, तर ते सांगतात की आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो, खाणाऱ्यांना स्वस्तात सगळं मिळालं पाहिजे. माझी काही तक्रार नाही, पण शिकवलं नाही तर खाणारा कुठनं खाईल. त्यांना खायचं असेल तर कोणतरी शिकवायला पाहिजे, आणि उद्या शिकवणारा उद्ध्वस्त झाला तर खाणारा सुद्धा उद्ध्वस्त राहणार नाही. आणि हे मोदी साहेबांना पटत नाही, म्हणून आमचं काय भांडण नाही दिसत. आणि त्यासाठी निवडणूक महत्त्वाची होती. ते महाराष्ट्रात आले,
प्रधानमंत्री देशाचे 18 ठिकाणी गेले आणि त्याच्या 9 ठिकाणी त्यांनी भाषण केलं माझ्या विरुद्ध. चांगली गोष्ट म्हणजे देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो, एकाच माणसाची आठवण ठेवतो. अशी आठवण ठेवतो म्हणजे चांगली गोष्ट. काही काही लोक असे असतात की त्यांचा स्वभाव सारखी टीका टिप्पणी करायची, नावं ठेवायची, टीका करायची. आणि ती एक सवय लागली की रात्री झोपेत सुद्धा चावायचं टीका टिप्पणीची. आणि तेच काम त्यांनी केलं. आणि यातनं जर काही सुट्टी करायची असेल तर त्यांच्या हाताची सत्ता काढून घेतली. तुम्ही मला अनेकदा सत्ता दिली, आता मला निवडणुकीला उभं राहून 56 वर्ष झाली. 67 साली पहिल्यांदा मी उभा राहिलो आणि तुम्ही लोकांनी मतं दिली आणि तेव्हापासून तुम्ही मला मतं देता. माझ्या परीने जे काही करण्याचा प्रयत्न मी केला. सुरुवातीच्या काळात पाझर तलावाचं काम करणे गावावर असंच आहे, अगदी सुरुवातीला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर 2 योजना की जे करणं योग्य नाही असं मला सांगितलं तरी मी केल्या. एक जनाई शेसाई ऐकलं आहे का? आणि तिथून काही ना काहीतरी पाणी. आणि दुसरी फुलंदाज उपसा, त्याच्यातून काही ना काहीतरी पाणी. मी हे म्हणत नाही 100% मदत झाली, पण काहीतरी मदत झाली. आजच्या सरकारला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या योजना चालू ठेवण्याच्यासाठी काही गोष्टी करायची आवश्यकता होती. काही ठिकाणी पाईपलाईन खराब झाली, काही ठिकाणी विजेचं बिल थकलं, काही ठिकाणी आणखीन काय अडचणी आल्या. ज्यावेळी योजना तयार करतो, लोकांची आवश्यकता आहे, तर त्यावेळेस सरकारचं हे काम आहे की त्याच्यात काही कमतरता असली तर ती दुरुस्त करायची आणि पाणी नीट येईल याची काळजी घ्यायची. या योजना आम्ही केल्या आणि आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी त्याच्याकडे जिंकून बघितलं नाही. आणि त्याचा परिणाम योजना झाली, पण त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होत नाही. बरोबर आहे. आज ही स्थिती आहे आणि ही स्थिती दुरुस्त करायची. आता कशी दुरुस्त करायची? राज्य त्यांच्या हातात. आणि म्हणून मी ठरवलं की काही झालं तर राज्यात बदल करायचा. लोकसभेची निवडणूक झाली, ही 10 जागा लढली, फक्त 10. आणि लोकांनी 10तल्या 8 निवडून दिले. आता यावेळी मी ठरवलं, आज आम्ही हेच ठरवलं की काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं. राज्य हातात घेतल्याच्या नंतर मग अनेक गोष्टी करता येतील. आता फुलंदाज उपसायांना त्याचं पाणी वेळच्या वेळी सुचलं पाहिजे, ही मागणी आहे. त्याच्यानंतर हे जे ठिबक सिंचन आहे ते स्वस्तात दिलं पाहिजे. काही ठिकाणी अशा योजना केल्या आणि ती चालवायची जबाबदारी साखर कारखान्याने टाकली. आता उद्या सोमेश्वर कारखान्यात तुमचा ऊस असतो, पण सोमेश्वरला ही योजना बघायला अडचण काय आली? त्यांच्या हातात जाईल, त्यांनी जाईल, आम्हाला काही नको, ते फक्त पाणी द्या. आणि पाणी दिल्याच्या नंतर ऊस लावू. ऊसाच्या पैशातलं कारखान्याने काही खर्च केला असेल तो कापून घ्या, माझी हरकत नाही. त्याच्यातून मार्ग करणं शक्य आहे. आणि त्याच्याशिवाय
आणखीन काही ठिकाणी आम्ही वेगळं काम केलं. आम्ही वीज घेणं बंद केलं. त्याच्या आधी सोलर लावलं. सोलर माहिती आहे ना, सोलर लावला आणि सोलरवरून कमी किमतीची वीज तयार झाली आणि त्यातनं या योजना ह्या चालवायला त्याची मदत झाली. आणखीन काही लोकांचं म्हणणं आहे नीरसफाने आणता येईल का, नीरसफाने कसं टाकता येईल का, अशा काही सूचना आहेत. पण नीरसफाने आज एका अडचणीच्या काळात तुम्ही जर चौकशी केली मजूरपासून खाली जर तुम्ही आलात लाट्याला, शिरसला, कावळेश्वरला, सांगलीला, नीरावागडला तुम्ही बघितलं तर नीरसफाने इतकं घाण झालं, त्याच्यात हात घातला ते खास सुटते. सर्व नीरसफाने दूषित झालं. त्यामुळे पहिल्यांदा हे काम सोपं नाही, पण नीरसफाने स्वच्छ करून घेतलं आणि ते करायला काही कोटी रुपये खर्च सरकारने केले पाहिजेत. त्यासाठी आमचा आग्रह. नीरसफाने स्वच्छ झालं मग तुम्हाला देता येईल का, आणखीन काही विचार करता येईल का, त्याची भूमिका काही ना काहीतरी घेता येईल. आणि त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष आज ठेवण्याची गरज आहे. हा झाला पाण्याचा प्रश्न.